झी 24 तास एक पाऊल पुढे. मी आता आदिवासी पाड्यात बसलेली आहे आणि माझ्यासोबत नरसू, जंगरू, भांगी आणि आमशा हे सगळे आहेत. आता या सगळ्यांना तुम्ही ओळखत आहात का माहिती नाही, पण तुम्ही यांना ओळखण्याचा प्रयत्न करू शकता. पहिल्यांदा आपण भांगीला भेटूया. भांगी आहे अर्थात आपली सर्वांची लाडकी हेमांगी कवी. तर भांगी, तू एक फारच वेगळीच दिसतेस आणि अगदीच आदिवासी समाजातूनच आलेली आहेस बाहेर. तर ही भूमिका काय आहे? गडद जांभळ ही फिल्म लवकरच भेटीला येते. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? माझ्या कॅरेक्टरचं नाव जसं तू म्हणालीस भांगी आहे. फिल्म बद्दल बोलते. लव्ह स्टोरी आहे भांगी आमशा, आणि त्याच्यानंतर ती ट्रायंगल लव्ह स्टोरी होते नरसू बरोबर, जो ह्या आदिवासी पाड्याचा लीडर आहे, मोरका असं म्हणू शकतो आपण. ते आहे आणि छान लव्ह स्टोरी डेव्हलप होत जाते आणि नंतर काय ड्रामा होतो हे जर मी तुम्हाला आता सांगितलं तर मग पिक्चर काय बघणार. आणि तू आता जरा वेगळी तर दिसतेच आहेस, पण तू पोटूशी बाई पण दिसतेस आम्हाला. तर म्हणजे भूमिकेसाठी फारच अभ्यास केलायस. अभ्यास नाही, डिरेक्टरने तर खूपच ती भाषा पण यायला लागली आता मला, खूपच वगैरे. संदीप नवरे आमचे डिरेक्टर आहे, त्यांनी खूप छान तो ग्राफ डेव्हलप केलेला आहे. त्याच्यामुळे छान आहे स्टोरी आणि मजा येते. गेले 2-3 दिवस आम्ही ते शूट करतोय. तर आधी थोडंसं ऑकवर्डनेस होता की कसं काय शूट करायचं वगैरे, पण नंतर सवय झाली. ही बघितलीच ना ही अशी, आणि आता छान वाटतंय. इकडे जो मध्येच अशा काहीतरी करतोय गमती आमशा, त्याला भेटूया. संतोष, तुला मी खरंच ओळखलं नाही, म्हणजे मी तर नाहीच ओळखलं. तर ही जी काय वेगळ्याच पेहरावात तू दिसतोयस आणि तुझी भूमिका काय सांगते? मला पहिले सांग, तू कुठून आली? मुंबईहून आली. हो, आमशा नावाचं कॅरेक्टर करतोय या फिल्म मध्ये. गडद जांभळ आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच असतील फिल्म्स, झेंडा, मोरिया किंवा रिंगा रिंगा, फक्त लढ म्हणा. त्यातले बरीचशी अशी शहरी कॅरेक्टर्स किंवा मुंबईतली किंवा आपल्याला रिलेटेड होतील नेहमीच्या व्यवहारात अशी कॅरेक्टर मी केली. पण हे खूप वेगळ्या प्रकारची कथा मला मिळाली आणि यात एक वेगळ्या प्रकारचा रोल मला करायला मिळाला. रात्र करतोय शूटिंग, त्याचं चालू आहे. आणि संदीप नवरे यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी असं जी स्टोरी आहे, आमशा म्हणून एक कॅरेक्टर आहे आणि याचा बॅकड्रॉप हा असा आदिवासी पाड्यातला किंवा खूप इंटिरियर, म्हणजे आम्ही कातकरी जमातीतले आदिवासी आहेत, त्यात बॅकड्रॉप आहे. आणि त्यात एक प्रथा आहे, त्यांची एक रीत आहे, त्याला आपण अंधश्रद्धा असं पण म्हणू. आणि त्या ज्या काही गोष्टी घडतायत पाड्यात त्या आमच्याला मान्य नाही आहेत. आणि नरसू जो 5 पाड्यांचा सरदार आहे, जो ज्याच्या शब्दाबाहेर कुठलाही पाडा नाही, कुठलाही माणूस नाही, त्याचा पूर्णपणे काय म्हणतात त्याला दहशत आहे पाड्यांवर त्याची. आणि सयाजी शिंदे तो रोल करतायत. आणि एक घटना घडली आहे त्या आमच्या आयुष्यात, ज्यामुळे त्याला ही रीत मान्य नाहीये आणि ही रीत, ही अंधश्रद्धा दूर करायची आहे त्याला, हे खोटं आहे सगळं, याच्या विरोधात तो आहे. आणि या सगळ्या प्रवासात भांगी, जी हेमांगी कवी करते, त्याची प्रेयसी पहिल्यांदा ती त्याला भेटते आणि मग त्यांच्यात एक घटना घडते. ती काय घडते ती या सिनेमात आहे. आणि मग त्यांचं आयुष्य कसं बदलतं आणि ते बदलणारा नरसू कॅरेक्टर आहे ते, म्हणजे सयादादा, तो कसं बदलतो, तो काय करतो, हे सगळी स्टोरी या कथेत आहे. ही सगळी स्टोरी आहे या सिनेमाची. उत्तम स्टोरी आहे. संदीप नवरे यांची कथा त्यांनी स्वतः दिग्दर्शन करतायत आणि अंकित मगरे आणि विजय बारसे याचे निर्माते आहेत. मी आहे या सिनेमात, हेमांगी कवी आहे. सयाजीदादांबरोबर काम करण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. तेंडुलकर आउट एक सिनेमा आम्ही एकत्र केला, तोही रिलीज होईलच. आणि त्याबरोबर आता हा दुसरा चित्रपट आणि मिलिंद शिंदे यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करतोय. तशी धमाल मस्ती करत आम्ही शूटिंग करतोय. आपण भेटूया 5 पाड्यांचे सरदार नरसू यांना, जे आपल्या सोबतच बसलेले आहेत आणि अतिशय मस्त ते असे निवांत बसलेले आहेत. पण हे फिल्म मध्ये काय गमती जमती करणार आहेत किंवा काय कसं कथानक बदलणार आहेत त्याबद्दल काय सांगा? ही आदिवासी लोकांची
बॅकग्राऊंड असलेली कुमुकुलुष्ट आहे. ही एक अतिशय नैसर्गिक प्रेम कहाणी आहे. आपण जनरली आय लव्ह यू वाल्या गोष्टी बघतो, पण ह्याच्यात तसं नाही. यांना माहीत नसतं काय असतं, हे एकमेकाकडे आकर्षित होतं. म्हणून हे फार नैसर्गिक जगतात आणि मग त्यातून त्यांचा उलगडा कसा होतो तेही अतिशय नैसर्गिक पद्धतीने येतं. त्यामुळे ही गोष्ट करण्याची मजा तीच होती. आणि मोरक्या मोरक्या म्हणजे असा काय मोरक्या 5 पड्याचा त्याच्यावर तर त्याचंही असं छोटीशी सत्ता, छोटंसं म्हणणं, माझं ऐकावं काय करावं, पण ते उलटं बोललं तर काय, पण एकत्र दारू पिणारे मस्ती करणारे असे एक वेगळ्या भाषेत लहेजा घेऊन काम करण्याची संधी परत एक इतक्या भाषेत काम करता करता ही मराठीतली एक वेगळ्या लहेजा काम करण्याची, त्यामुळे खूप मजा येते. गोष्टी म्हणजे प्रेम कहाणीतली सहजता अशी अजूनपर्यंत तशी बघायला मिळाली नाही. अशा कवितेत वगैरे बघायला मिळते आणि परत तरी त्या अडाणी लोकांची गोष्ट आहे, त्यामुळे त्याला मजा आहे. नक्कीच भाषेबद्दल आपण नीट बोलणारच आहोत. त्याआधी मी जंगरू यांच्याकडे वळते. तेही एका वेगळ्याच आकर्षक पेहरावा तिकडे दिसत आहेत. आणि तुमचं काय भूमिका आहे आणि आता काय आम्हाला असं तडक फडक पाहायला मिळणार आहे? या पाण्याचे सरदार जे आहेत नरसू, जे शिंदे साहेब करतात, ते आणि मी जंगरू भगत, आम्ही दोघं मिळून थोडंसं गावाला एक्सप्लोर करत असतो आणि सगळं कसं आपल्या फेवर मध्ये घडेल यासाठी हे सगळं चालू असतं. कारस्थानं इथेही सुरूच आहेत असतं. तुम्ही आहात तर मी आहे, मी आहात तर तुम्ही आहे, असं एकमेकांच्या साथीनं जगणार. गोष्ट आदिवासी पाड्यावर घडते आणि सगळ्या संसारातल्या नुकसानाला किंवा चुकीच्या गोष्टींना स्त्रीच कशी जबाबदार आहे किंवा ते कसं चुकीचं आहे हे प्रकारचा एक संदेश आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे लव्ह स्टोरीच्या आणि सामाजिक व्यवस्थेच्या बॅकग्राऊंड. सर्वप्रथम असं असतं की नेहमीचा प्रवाह जो चालू आहे की समजा आपल्याला विनोद आवडतो, समजा की तो थोडासा बाजूला ठेवून एक भावनिक विषय, एक सामाजिक विषय, स्तर, व्यवस्था याच्याबद्दलचं बोलणं दिग्दर्शक म्हणून पाहत आहे. आणि अशा प्रकारचे चित्रपट दिग्दर्शक स्वतः आणि त्यांना मदत करणारे अंकित मगरे आणि निर्माते विजय बारसे हे असं धाडसाचं काम करणारी जी मंडळी असतात, तर त्यांच्यासोबत काम करायला विषय अशाचं वेगळं पण जपण्यासाठी म्हणून त्यांनी जी केली इन्व्हेस्टमेंट आहे त्यात आपलाही थोडासा भाग असतो, एक आनंदाची गोष्ट असते. आणि आम्ही सगळेच मस्ती आणि मजा घेऊनच काम करत आहे. आपण आता गडद जांभळ या सिनेमाच्या टीम सोबत आहोत आणि या गप्पा आणखी रंगत जाणार आहेत. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.